मित्रांनो, वर्णव्यवस्थेनुसार ज्यांना शूद्र ठरवण्यात आलेलं आहे असे अनेक बहुजन जे अंधभक्त बनलेले आहेत, असे बहुजन तुम्ही त्यांच्या प्रोफाईल पहा. यातील काही प्रोफाईल फेक असतात, परंतु काही प्रोफाईल सत्यसुद्धा आहेत. ते त्यांच्या प्रोफाईलवर एक वाक्य लिहित असतात, एक श्लोक लिहित असतात. तो असतो धर्मो रक्षती रक्षितः. मित्रांनो, हा श्लोक मनुस्मृतीच्या 8व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा श्लोक आहे. मित्रांनो, येथील बहुजनांना कशा पद्धतीने मूर्ख बनवलं जात आहे, येथील बहुजनांचा कसा वापर केला जात आहे, हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. अगदी छोटा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. बहुजनांच्या, हिंदूंच्या अत्यंत फायद्याचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हे सांगणं का गरजेचं आहे, या लोकांनी एवढा उच्छाद मांडलेला आहे. काल एका महाराजांचा व्हिडिओ मी पाहिला, संन्यासी महाराज आहेत ते गोविंदगिरीचं समर्थन करताना दिसत आहेत, अगदी धीरेंद्र शास्त्रीचं समर्थन करताना दिसत आहेत. अगदी म्हणजे जे लोक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे, खास करून गोविंदगिरीने तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची सुपारी घेतलेली आहे, अशा लोकांचं समर्थन करताना दिसत आहेत. कशाच्या नावाखाली? धर्माच्या नावाखाली. त्यांचं म्हणणं आहे की गोविंदगिरी काही चुकला असेल, परंतु तो आस्तिक आहे आणि गोविंदगिरी आस्तिक असल्यामुळे तो आमच्यातला आपापसामधला वाद आहे, आम्ही गोविंदगिरीचं समर्थन करतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे एवढे हे आहेत. आणि आता बघा, हे आता 2 दिवसापूर्वी एक बाबा त्याने अघोरी, आता अमावस्या झाली त्यावेळी त्या रात्री अघोरी पूजाच्या नावाखाली एक जोडपं, एक नवरा बायको पूजा करण्यासाठी गेले होते आणि तिथं पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्या बाबाने दोनही नवरा बायकोला जिवंत मारलं, लक्षात ठेवा. आणि एवढं होऊनही खाली कॉमेंट करणारा काय लिहितो माहित आहे का, की तुम्हाला फक्त हिंदू बाबाच दिसतात का? त्यानंतर मी काल श्याम मानव यांचा एक व्हिडिओ टाकला तुम्हाला, कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, कालचाच व्हिडिओ आहे. त्यामध्ये श्याम मानव सांगतात की एक पादरी ख्रिश्चन धर्माचा, त्याला अटक करण्यासाठी, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी श्याम मानव यांनी कसा प्रयत्न केला होता, श्याम मानव यांनी कशी योजना आखली होती. अगदी रंगे हात त्या बाबाला पकडून जेलमध्ये टाकता आलं असतं, परंतु स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पादरीला वाचवलं आणि बाहेर देशामध्ये, जो जेलमध्ये जायला पाहिजे होता त्याला बाहेर देशामध्ये पळवून लावलं. जसं 2022-23ला धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्रातून पळवून लावण्यात आलं, अगदी त्याच पद्धतीने त्या पादरीला सुद्धा, म्हणजे हेच हिंदूंचं गव्हर्नमेंट असणारं हे सुद्धा या ख्रिश्चन पादरींना मदत करतात. जसे हे बुवा बाबांना मदत करतात, तसं म्हणजे सरकार या सगळ्या धर्मातल्या ढोंगी लोकांना मदत करत आहे. म्हणजे तुम्ही आस्तिकतेच्या नावावर कशाचंही समर्थन करणार. अगदी आसाराम बापू आस्तिक आहे, बघा आसाराम बापू आस्तिक आहे म्हणून त्याच्या सुद्धा कृत्याचं समर्थन करायचं. अगदी वाल्मिक कराड जर तुम्हाला नाव माहीत असेल, वाल्मिक कराड आस्तिक आहे, बघा तो तर लय मोठा देवाचा भक्त होता म्हणून त्याचंही समर्थन करायचं. असे अनेक बुवा बाबा जेलमध्ये गेलेले आहेत अशा अघोरी कृत्याबद्दल, जे कृत्य इतके भयानक आहेत. असे अनेक आस्तिक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य देवा धर्माच्या नावाखाली घालवलेलं आहे. त्या लोकांनी एवढी मोठं पाप केलेली आहेत, परंतु त्यांचं सुद्धा समर्थन करायचं का? ते आस्तिक आहेत, देवाला मानणारे आहेत, धर्मासाठी काम करत आहेत. म्हणजे ही कोणती नेमकी विचारसरणी आहे? ही विचारसरणी तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये पाहायला भेटेल. अशा पद्धतीची विचारसरणी, एक प्रकारे तालिबानी विचारसरणी याला म्हटलं तरी हरकत नाही. परंतु वारकरी संतांची भूमिका काय आहे एका शब्दामध्ये सांगतो, अनेक उदाहरणं आहेत. शिखासूत्र सोंगवरी दुराचारी दंड पावे. तुकोबाराय काय म्हणतात बघा, तुम्ही देवा धर्माच्या नावाखाली शेंडी ठेवलेली आहे, गळ्यामध्ये जानवं आहे, बघा हे तुम्ही वरवरचं धर्माच्या नावाखाली सोंग घेतलेलं आहे. परंतु तुमचा न्याय, परंतु तुम्हाला ज्यावेळेस न्याय देण्याची वेळ येईल का, त्यावेळेस तुमच्या आचरणावरून तुम्ही देवाला मानता का, धर्माला मानता का, रोज पूजा करता का, धर्मासाठी काम करता का,
हे महत्वाचं नाही तुकोबाराय म्हणतात, तुमचं आचरण कसं आहे. तुम्ही जर दुराचारी असाल तर तुम्हाला दंड भेटलाच पाहिजे आणि दंड भेटणारच, ही तुकोबारायांची भूमिका आहे. बघा, म्हणजे हे वैदिक सनातन धर्माला मानणारे लोक यांच्या दृष्टीने तुम्ही शिखासूत्र घातलेलं आहे, शेंडी जानवं घातलेलं आहे, मग काही करा, तुम्हाला अगदी सूट आहे. आणि तुकोबाराय म्हणतात सूट नाही. हा बघा वैदिक धर्मातला आणि वारकरी संप्रदायातील संतांच्या धर्माचा हा मुख्य फरक आहे. यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की वैदिक धर्म हा वारकरी संप्रदायापासून कसा वेगळा आहे. वेगळाच नाही तर इतका वेगळा आहे की हे दोन विरुद्ध टोक आहेत, लक्षात घ्या, जे कधीही एक होऊ शकत नाहीत. एवढा मोठा फरक आहे. आणि प्रत्येक गोष्ट मी श्लोकाच्या आधारे जे धर्मग्रंथामध्ये लिहिलेले आहेत आणि वारकरी साधू संतांचे अभंग याच्याद्वारे सांगणार आहे. आता बघा हे कसं फसवतात. बघा, हा जो श्लोक आहे, धर्म यवो हतो हंती धर्मो रक्षती रक्षिताहा, या सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे, जो लोग धर्म की हत्या करते हैं उनका धर्म समूल नाश कर देता है, जो धर्म की रक्षा करते हैं धर्म उनकी रक्षा करता है, इसलिए धर्म को कभी नष्ट न करे ताकि सुरक्षित धर्म से हम सुरक्षित रह सके. श्लोक अत्यंत चांगला आहे मित्रांनो. बघा, धर्माचं रक्षण केलं पाहिजे. जे लोक धर्माची हत्या करतात धर्म त्यांचा समूळ नाश करतो आणि जे लोक धर्माची रक्षा करतात धर्म त्यांची रक्षा करतो. इतका चांगला आणि सुंदर श्लोक आहे. परंतु याची मूळ भावना, यांचा उद्देश लक्षात ठेवा. काय असतं, यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आणि त्यामध्येच आमचा बहुजन हिंदू फसतो. बघा, हा मनुस्मृतीतील 8व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाचा श्लोक आहे आणि याच अध्यायातील 2-4 श्लोक सोडले 21 नंबरचा श्लोक पहा. आता बाकीचे श्लोक काही बहुजनांच्या समर्थनामध्ये नाहीत, हिंदूंच्या. बघा, परंतु आपण तुमच्या डोक्यामध्ये बसण्यासाठी 21व्या क्रमांकाचा श्लोक पाहू. जिस राजा के शासन में शूद्र अधिकारी हो, ज्या राजाच्या प्रशासनामध्ये शूद्र अधिकारी असेल, बघा, वह राज्य शीघ्र ही कीचड़ में फंसी गाय की तरह दुःख भोगता है. ते राज्य ताबडतोब, दमानी नाही, एकदम ताबडतोब एखादी गाय जी चिखलामध्ये फसलेली आहे आणि चिखलामध्ये फसल्यानंतर तिला तिथून मागेही सरकता येत नाही, पुढेही सरकता येत नाही आणि त्यावेळेस ती किती परेशान झाली असेल, किती तिला दुःख झालं असेल, एवढं भयानक दुःख त्याप्रमाणे त्या राजाचं राज्य होऊन जातं. म्हणजे कोण? शूद्र. बघा, आता हिंदू येथील 80-85% हिंदू हा शूद्र आहे. आता त्यांनी जर प्रशासनामध्ये तो जर डिप्टी कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, अधिकारी झाला, बघा, तर राज्याची परिस्थिती नेमकी काय होते. आता जे अंधभक्त हा श्लोक लावतात का, धर्मो रक्षती रक्षिताहा, आता यांचा बाप जर तहसीलदार असेल तर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. यातील स्वतः काही अधिकारी आहेत, यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि धर्माचं रक्षण करावं. बघा, मनुस्मृतीमध्ये जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने आचरण करावं. लक्षात ठेवा, त्या पद्धतीने आचरण करावं. असे अनेक श्लोक आहेत. तुम्हाला मित्रांनो, आता काय आहे, मोठा व्हिडिओ आज बनवत नाही, उद्या मनुस्मृती आपण क्रमशः पाहणार आहोत, जी अत्यंत महत्त्वाची आहे. माझी भूमिका प्रामाणिक आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने जो चुकीचा व्यक्ती आहे, तुकोबाराय काय म्हणतात, जो चुकीचा व्यक्ती आहे तो 24 तास देवदेव जरी करत असेल, धर्म करत असेल, तरी सुद्धा त्याला सजा व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, ही तुकोबारायांची भूमिका आहे. परंतु या लोकांची ही भूमिका नाही. या लोकांची भूमिका आहे, तो व्यक्ती कोण आहे, वर्णानुसार त्याचा क्रम काय आहे, बघा, त्याची जात काय आहे, त्यानुसार ठरणार त्याला किती शिक्षा द्यायची किंवा नाही. बघा, म्हणजे किती फरक आहे. म्हणजे हे विरुद्ध टोक आहे. तुकोबाराय आणि यांचा वैदिक धर्म हे दोन विरुद्ध टोक आहेत, जे कदापिही एक होऊ शकत नाहीत. आणि हे विथ प्रूफ एक मोठा व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे याविषयी. तुम्हाला त्यामध्ये सगळे
श्लोक, उपनिषदामधले श्लोक, वेगवेगळ्या धर्मशास्त्रामधले श्लोक यासहित आणि वारकरी संतांची जी भूमिका आहे यासहित तुम्हाला ही मांडणी करणार आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.